विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती आणि वनसेवक भरती लवकरच प्रसिद्ध होणार आहे. वनसेवक भरती लवकर येईल, वनरक्षक भरतीला थोडाफार उशीर होऊ शकतो. तर वनरक्षक भरती 2023 मध्ये एकूण पेपर झालेले आहेत. एकूण 24 पेपर झालेले आहेत. 24 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत. तर प्रत्येक शिफ्टमध्ये सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, असे 24 शिफ्टमध्ये एकूण सामान्य ज्ञानचे 360 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये 2023 मध्ये विचारलेले वनरक्षकचे 24 शिफ्टचे एकूण सर्व सामान्य ज्ञानचे 360 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण अशा प्रकारचे सर्व विषयांचे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये 360 प्रश्न बघणार आहोत. त्याच्यापैकी 200+ प्रश्न तुमचे बरोबर येणे अपेक्षित आहे. आपला वनरक्षक भरती आणि वनसेवक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर पहिल्या शिफ्टचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते वाक्य सत्य नाही? तर कोणते वाक्य सत्य नाही? तर मित्रांनो, आपण स्पष्टीकरण बघणार नाही, व्हिडिओ मोठा होईल. आपण फक्त प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्याच्या पूर्वेला दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. हे वाक्य सत्य नाही, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान रँक बघू शकता 21, अध्यक्ष बघू शकता अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती बघू शकता रँक टेबल 2022 ग्लोबल स्टेटस अहवालानुसार कितवे स्थान आहे पवन ऊर्जेमध्ये भारताचे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, भारताचे 4थे स्थान आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. तिसऱ्या क्रमांकाचा आहे, घटना आणि वर्ष यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही? म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघू शकता, मुस्लिम लीगची स्थापना 1910 ही चुकीची जोडी आहे. 1 नंबरची बरोबर आहे, 3 नंबरची बरोबर आहे आणि 4 नंबरची देखील बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आलेला होता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, आरबीआय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार भारतामध्ये चलन जारी करू शकते. लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, लोकसभेला उत्तरदायी किंवा जबाबदार असते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, दक्षिणेकडील मैदाने हे प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक नाही. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? खूपच सोपा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे हा या ठिकाणी याचा समानतेच्या हक्कामध्ये याचा समावेश नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8व्या क्रमांकाचा, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील डॅश डॅश गटांच्या सहभागाची साक्ष देतो. कोणाची? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, आदिवासी समाजाची गटांची सहभागाची साक्ष देतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 9 मार्च 2022च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र बघू शकता या ठिकाणी काय दिलेले आहे, 61,907 स्क्वेअर मीटर किलोमीटर या ठिकाणी बघू शकता, जे 2021च्या भारतीय वन स्थिती अहवाल इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट हा या ठिकाणी 2023चा नवीन जाहीर झालेला आहे. तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. नुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राचे सुमारे डॅश डॅश टक्के होते. किती टक्के होते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, 20.1% होते. ठीक आहे. आणि नवीन रिपोर्ट जाहीर झालेला आहे, तो तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन थोडा मोठा आहे, बघू शकता, भारतातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांबाबत कोणते विधान योग्य आहेत? तुम्ही हे दोनही विधान वाचायचे आहेत. तर कोणते विधान योग्य आहेत? तर पर्याय क्रमांक बघू शकता 4, फक्त विधान 1 योग्य आहे. तर 1 मिनिट याचं उत्तर बघून घेतो नीट मी. तर पर्याय क्रमांक बघू शकता, पर्याय क्रमांक हे 4 योग्य उत्तर आहे, इथं आहे. फक्त विधान 1 योग्य आहे, म्हणजे फक्त हे विधान योग्य आहे. बघू शकता काय आहे, भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने
आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे त्याचा आकार द्विकल्पीय असून उष्णकटिबंधीय चक्रीवादळे या दोन महत्वाच्या ठिकाणे देखील उगम पावतात हे विधान योग्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. अंगामी ही डॅश डॅश राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिनिट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. नागालँड या राज्यात आढळणारी प्रमुख जमात आहे अंगामी. नेक्स्ट आहे. खालीलपैकी कोणते विधान रौलेट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही? कोणते योग्य नाही? पर्याय क्रमांक 1 हे योग्य नाही. बघू शकता. महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही. हे विधान या ठिकाणी योग्य नाही म्हणजे हे चुकीचे नाही असे म्हटलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. 13व्या क्रमांकाचा. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? मठ, स्तंभ, स्तूप, विहार काय म्हणून संबोधले जाते किंवा ओळखले जाते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बघू शकता. स्तूप म्हणून त्याला संबोधले जाते किंवा ओळखले जाते त्या ठिकाणाला. ठीक आहे. नेक्स्ट सोप्या लेवलचा प्रश्न, तांत्रिक प्रश्न होता हा. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगलांची अंदाजे टक्केवारी किती आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 7.73% ही अंदाजित सदाहरित वनांची टक्केवारी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेली पात्रता वय किती होते? किती होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे 25 वर्षापेक्षा जास्त असावे ही पात्रता होती. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होते. सर्वांना माहीतच असेल याचं उत्तर. नेक्स्ट आहे. 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात डॅश डॅश व्यक्तींनी भारतात स्थलांतर केले. किती व्यक्तींनी भारतामध्ये स्थलांतर केले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे सुमारे 21 कोटी लोकांनी भारतात स्थलांतर केले. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार डॅश डॅश द्वारे होतो. कशाद्वारे होते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सागरी मार्गाने हा 95% व्यापार होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. दुर्ग बस्तर चंद्रपूर हा लोहपट्टा म्हणजे त्याला आर्यन बेल्ट म्हटले जाते. भारतातील कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे आर्यन बेल्ट? त्याला लोहपट्टा म्हटले जाते. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघू शकता. छत्तीसगड आणि महाराष्ट्र या दोन राज्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. डॅश डॅश रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले. कोणत्या दिवशी दिले होते निश्चित स्वरूप? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 3 बघू शकता डिसेंबर 1929 मध्ये पूर्ण निश्चित स्वरूप दिले होते. 1 मिनिट. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. परतीच्या मान्सून म्हणजे या ठिकाणी रिक्त बघू शकता. परतीच्या मान्सून ऋतूत डॅश डॅश येथे कमाल पर्जन्यसृष्टी होते. कोणत्या राज्यामध्ये होते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू राज्यामध्ये होते. नेक्स्ट क्वेश्चन. ताजमहल कोणत्या शहरात आहे? कोणते ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे याच्यावरती प्रश्न असतोच. ताजमहल कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आग्रा या शहरामध्ये आहे. सर्वांना माहीतच असेल. नेक्स्ट क्वेश्चन. भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र येथे कोळशाचे खनन केले जाते भारतामध्ये. नेक्स्ट. कोणते राज्य भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. महाराष्ट्र हे प्रमुख भारतातील कापूस उत्पादन राज्यांपैकी महाराष्ट्र हे देखील एक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला
ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलीस अधिकार बळकट झाले. कोणत्या अधिकाराअंतर्गत किंवा कोणत्या कायद्याअंतर्गत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. रोलेक्ट अधिनियम 1919 नुसार हे झाले होते. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. 1 मिनिट, प्रश्न थोडा लेंथली आहे, बघू शकता. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला? कोणत्या व्यक्तीने? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. बाळ गंगाधर टिळक हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो? हा या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघू शकता, स्थिर परिव्यय हा स्थिर राहतो उत्पन्नाचा स्तर किती कमी जास्त असला तरीही. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनांत कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे? सोप्या लेवलचा प्रश्न. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, साल वृक्षांचे प्रमाण जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. बघू शकता, अनुच्छेद 51A हा या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे येतात. ठीक आहे, डाऊट असेल तर विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात? कोण आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. बघू शकता, भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल हे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. बघू शकता 33व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे. परिविष्टी, बघू शकता, परिविष्टी निविष्ट त्यालाच व्हेरिएबल इनपुट म्हटले जाते, च्या प्रत्येक एककामागे मिळणाऱ्या निष्पादन आउटपुटला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. काय म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. सरासरी उत्पादन म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. अनुच्छेद 29, 30 शी संबंधित आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. लक्षात ठेवायचं आहे, अनुच्छेद 29 आणि 30 मध्ये समाविष्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबन मध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवितात? कोणते वाघ आढळतात सुंदरबन मध्ये? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघू शकता, भारतीय वाघ त्यालाच या ठिकाणी रॉयल बेंगाल टायगर असे देखील म्हटले जाते. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, वारा, सूर्यप्रकाश, बर्फवृष्टी इत्यादींपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते? त्याला काय म्हटले जाते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. शेल्टर बेल्ट असे म्हटले जाते. ठीक आहे, 1 मिनिट. हा शेल्टर बेल्ट तुम्हाला पबजी गेम मध्ये बघायला भेटेल. नेक्स्ट आहे 1816 मध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला? कोणत्या करारामुळे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघू शकता, संगोलीचा तह याच्या अंतर्गत या ब्रिटिशांच्या बाजूने झालेला आहे युद्धाचा शेवट. नेक्स्ट आहे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 7 सप्टेंबर 1970 या दरम्यान झालेली आहे. या दिवशी झालेली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन, बृहदेश्वर किंवा राजराजेश्वरम मंदिर हे डॅश डॅश बांधलेल्या द्राविड वास्तुकलेचे उदाहरण आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. चोळ काळामध्ये बांधलेल्या द्राविड वास्तुकलेचे उदाहरण आहे चोळ काळ देखील म्हणू शकता. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या काळात पहिले
बर्मा युद्ध झाले कोणत्या काळामध्ये? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1824 ते 1826 या दरम्यान पहिले बर्मा युद्ध झाले. नेक्स्ट क्वेश्चन 1840 मध्ये मुंबईत मूर्तिपूजा आणि जाती व्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बघू शकता. परमहंस मंडळी याला सुरुवात झाली. नेक्स्ट क्वेश्चन लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांच्या राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला काय म्हणतात? तेव्हा त्याला काय म्हटले जाते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. बघू शकता पुश फॅक्टर म्हटले जाते स्थलांतर केल्याच्या असं व्याख्येला. नेक्स्ट आहे सीमा रस्ते संघटनेने म्हणजेच बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन बांधलेला 9.2 किलोमीटरचा अटल बोगदा डॅश डॅशला जोडतो. कशाला जोडतो? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मनाली ते लाहौल स्पिती दरीला जोडतो. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील खानदेश आणि नाशिक विभाग हा डॅश डॅश नदी खोऱ्यात वसला आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तापी नदीच्या खोऱ्यात वसला आहे. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुंबई हाय हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे मुंबई हाय. नेक्स्ट भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 घटनात्मक राजेशाही हे अंमलात आणले जाते भूतानमध्ये. नेक्स्ट भारताच्या कोणत्या भागात उप उष्णकटिबंधीय पूर्वीय म्हणजे ईस्टर्ली जेट प्रवाह म्हणवला जाणारा पूर्वेकडील जेट प्रवाह हा उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे 14 अंश वरून प्रवाहित होतो? कोणता होतो? कोणत्या भागात? पर्याय क्रमांक 2 द्वीपकल्पीय भारत योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये डॅश डॅशचे समृद्ध साठे आहेत. कशामध्ये? रत्नागिरीमध्ये कशाचे समृद्ध साठे आहेत? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. बॉक्साईटचे समृद्ध साठे आहेत महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासांच्या अंतरावर आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासाच्या अंतरावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली? कोणी स्थापन केली? सोप्या लेवलचा प्रश्न आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली बहिष्कृत हितकारणी सभा. नेक्स्ट क्वेश्चन विदर्भातील मुख्य शहराचे नाव सांगा. विदर्भातील याच्यापैकी मुख्य शहर म्हणजे मुख्य जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. नागपूर हा मुख्य जिल्हा आहे किंवा विभाग आहे असं शहर देखील म्हणू शकता. नेक्स्ट खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मिनिट सोपा प्रश्न आहे. 1 सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राचा कणा म्हणून ओळखले जाते. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघत आहात सोलापूर आणि अहिल्यानगर या ठिकाणी करा. सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे डॅश डॅश क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. शुष्क सोलापूर आणि अहमदनगर पश्चिम पठारी जिल्हे शुष्क क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत हे लक्षात ठेवा. 1 मिनिट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 1928 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. हे आंदोलन डॅश डॅशच्या विरोधात होते. कशाच्या विरोधात होते हे आंदोलन? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. जमीन महसुलातील वाढ याच्या विरोधात हे आंदोलन होते. नेक्स्ट क्वेश्चन
हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. बघू शकता कुमाऊ हिमालय हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 2022-23 या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीची विस्तार टक्केवारी किती होती? वाढीची टक्केवारी किती होती? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 7% वाढीची टक्केवारी होती. नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बघू शकता बंधुभाव म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता होय. एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन 2020-21 पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्यांचे जगातील डॅश डॅश जाळे आहे ते एकूणपणे सुमारे 62 बघू शकता 62.16 लाख किमी एवढे आहे. कितव्या क्रमांकाचे आहे ते भारतातील? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकाचे हे जाळे आहे भारतातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन भारतातील राज्यघटनेच्या डॅश डॅश मध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 61 कलम 61 योग्य आहे. नेक्स्ट आहे भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. ती 1951 मधील 361 दशलक्ष वरून 2011 मध्ये डॅश डॅश पर्यंत पोहोचली आहे. कितीपर्यंत पोहोचली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहे. बघू शकता 1210 दशलक्ष पर्यंत पोहोचलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. चीनला देखील मागे टाकलेले आहे सर्वांना माहितीच असेल. नेक्स्ट आहे IBEF अहवाला 2021च्या माहितीनुसार रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. चौथा क्रमांक आहे रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा चौथा क्रमांक सॉरी भारताचा चौथा क्रमांक आहे महाराष्ट्राचा नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? एकदम सोप्या लेवलचा आणि नेहमी विचारला प्रश्न आहे आणि TCS तुम्हाला कलमावरती 100% प्रश्न विचारते. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 42व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आलेली आहेत. एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या संदर्भात योग्य नाही? निर्मितीच्या संबंधात योग्य नाही. चारही वाचायचे आहेत. कोणते योग्य अयोग्य आहे म्हणजे चुकीचे कोणते आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. बघू शकता सुमारे 400 लोकांचा एक गट जे घटना सभेचे सदस्य बनले हे पूर्णतः चुकीचे आहे म्हणजे अयोग्य आहे. राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये सहभागी होते हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? कोणत्या प्रकारचे आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तांत्रिक प्रश्न आहे. नेक्स्ट बघू शकता फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया रिपोर्ट 2018च्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राचा किती टक्के भाग जंगलांनी व्यापलेला आहे? किती टक्के? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16.50% हा भाग व्यापलेला आहे. नवीन जो जाहीर झालेला आहे तो या ठिकाणी वेगळा आहे. तो तुम्ही बघून घ्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देत आहे. नेक्स्ट तांत्रिक प्रश्न आहे महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगले आहेत? कोणत्या प्रकारचे जंगले आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. शुष्क पानझडी प्रकारची वने आहेत महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्राह्मो सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी ब्राह्मो होती फक्त ती नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जाऊ लागली. कोणत्या वर्षी झाली होती? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 1828 मध्ये झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे नाबार्ड चे पूर्ण रूप काय आहे? म्हणजेच नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे? नाबार्ड ही एक ग्रामीण बँक आहे. ग्रामीण बँक आहे सर्वांना माहित असेल.
तर याचा फुल फॉर्म आहे, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघू शकता. नॅशनल बँक फॉर नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण विकास बँक. रुरल म्हणजे ग्रामीण, डेव्हलपमेंट म्हणजे विकास. ग्रामीण बँक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता जगातील असा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह दोन्हीही आहेत? कोणत्या देशामध्ये आहे? पर्याय क्रमांक 2 आपल्या भारत देशामध्ये वाघ आणि सिंह दोन्हीही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. स्वतंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा कोणी दिला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बाळ गंगाधर टिळक यांनी हा नारा दिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बौद्ध वास्तुशिल्पात हार्मिक बघू शकता. हार्मिक हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्तूप या संरचनेशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. IBEF अहवाल 2020 मागे या ठिकाणी प्रश्न आला होता, 2019 होता, लक्षात घ्या. च्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा डॅश डॅश उत्पादक देश आहे. कोणता मोठा उत्पादक देश आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऊस उत्पादक हा सर्वात मोठा. महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य आहे महाराष्ट्र, लक्षात घ्या. 1 नंबरला. नेक्स्ट क्वेश्चन. 2011च्या जनगणनेच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची जनसंख्या सर्वाधिक आहे? कोणत्या राज्यामध्ये? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 3 मध्य प्रदेश राज्यामध्ये आदिवासींची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणजेच अनुसूचित जमातींची संख्या सर्वात जास्त आहे. आणि जनगणनेवरती TCS वरती 100% प्रश्न असतोच, हे लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हिमाद्रीच्या वळ्या अस्मिनीत बघू शकता असमित स्वरूपाच्या आहेत. हिमालयाच्या या भागाचा गाभा डॅश डॅशने बनलेला आहे. कोणत्या भागाने बनलेला आहे गाभा? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, ग्रॅनाइटने बनलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी भगतसिंग यांचे वय फक्त डॅश डॅश वर्ष होते. किती वर्ष होते त्यांचे वय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्यांचे वय फक्त 23 वर्ष होते, लक्षात घ्या. 23 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोण हा एक खालीलपैकी कोण ह्या एक स्वतंत्र सैनिक, वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या, महाराष्ट्र राज्य किसान संस्थेच्या सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ बघू शकता कायदेतज्ञ लॉ ग्रॅज्युएट होत्या? कोण होत्या? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, गोदावरी पारुळेकर हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. डॅश डॅशला उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील पुगा व्हॅलीचा वापर केला जातो. कशाला उपयोगात आणण्यासाठी? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बघू शकता. भूऔष्णिक ऊर्जेला उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील पुगा व्हॅलीचा वापर केला जातो, लक्षात घ्या. सोप्या लेवलचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. डॅश डॅशच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम घाटच्या प्रचंडतेमुळे हे होते. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती मध्य हिमालयातील बघू शकता लेझर हिमालयाज सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे? कोणती आहे? पर्याय क्रमांक 2 पीर पंजाल हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? 2023 पर्यंतच्या माहितीनुसार कोण होते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता 3 होते, शक्तिकांत दास हे होते. आणि आता 2025 मध्ये या ठिकाणी हे बदललेले आहेत. सर्वांना याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रिटिश संसदेने ऑगस्ट डॅश डॅश मध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता 3 आहे, ऑगस्ट 1935 मध्ये मंजूर केला हा कायदा. 1 मिनिट नेक्स्ट क्वेश्चन बघूयात.
नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता वृक्ष हा गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळतो? कोणता वृक्ष? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे सुंदरी हा वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते दिल्लीतील बघू शकता मेहरौली येथील भारतातील कारगिरांच्या कौशल्याचे उल्लेखनीय उदाहरण आणि आहे आणि सुमारे 1500 वर्षापूर्वी बनवलेले होते गेले होते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे बघू शकता लोखंडी स्तंभ हे योग्य उदाहरण आहे. नेक्स्ट आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात म्हणजे कलमात जगण्याच्या मूलभूत अधिकारांतर्गत अन्नाच्या अधिकाराची हमी समाविष्ट दिली गेली आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक कलम ठीक आहे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. अनुच्छेद 21 म्हणजे कलम 21 हे योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास डॅश डॅश पुनरावलोकन केले जाते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 न्यायिक हक्कांचे बघू शकता न्यायिक पुनरावलोकन केले जाते मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्यास. नेक्स्ट क्वेश्चन 1930 मध्ये खालीलपैकी कोणी दलितांना बघू शकता 1930 मध्ये खालीलपैकी कोणी दलितांना वंचित वर्ग संघटनेत डिप्रेस क्लासेस असोसिएशन संघटित केले? कोणी केले? योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता 3 पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर B.R. आंबेडकर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तांत्रिक प्रश्न ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन खानदेश हा डॅश डॅशच्या खोऱ्यात वसवलेला वायव्य प्रदेश आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे तापीच्या खोऱ्यात वसवलेला वायव्य प्रदेश आहे खानदेश. नेक्स्ट क्वेश्चन प्रधानमंत्री ग्रामोदय योजना म्हणजेच या ठिकाणी PMGY केव्हा सुरू करण्यात आली ही योजना? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे 2000 साली ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झाली आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे सातपुडा टेकड्यांमुळे महाराष्ट्रातील उत्तरेकडील सीमा तयार झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवरील बिंदू आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे कळसुबाई हा महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवरील बिंदू आहे. कळसुबाई सर्वोच्च शिखर आहे याची उंची तुम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमाती आढळतात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे मिर्झापूर येथे या ठिकाणी कोरवा जमाती आढळतात उत्तर प्रदेश जिल्ह्यातील मिर्झापूर येथे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी कोणी केली? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे महादेव भिक्षू यांनी केली. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती रिफायनरी म्हणजेच शुद्धीकरण कारखाना ही भारतातील सर्वात जुनी कार्यरत रिफायनरी असून ती आसाममध्ये आहे? कोणती? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे बघू शकता डिगबोई रिफायनरी हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याला सुमारे डॅश डॅश लांबीची बघू शकता खाचखळ गेयुक्त किनारपट्टी आहे जी प्रमुख नदीमुखे आणि अरुंद खड्ड्यांशी दर्शविते. किती लांबीची आहे ती? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे 720 किलोमीटर लांबीची आहे. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शविते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे ब्रह्मपुत्रा नदी हे दर्शविते. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या गटांमधील वृक्ष झुडूप आणि
बघू शकता वनौषधींच्या प्रजातींच्या शानन बघू शकता शानर विनर निर्देशांक नुसार वन प्रकारांचे डॅश डॅश गट आहेत. किती गट आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. एकूण 6 गट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहेत बघू शकता ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या अधिनियम मंजूर केला ज्यानुसार बघू शकता इम्पिरियल विधान परिषदेत मंजूर झालेल्या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार मिळाला होता. कोणत्या कायद्यानुसार? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. 1919चा रौलट कायद्यानुसार हा अधिकार मिळालेला होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता पाराबंदी बंदर. पाराबंदी बंदर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर डॅश डॅश राज्यातील बघू शकता जगतसिंगपूर जिल्ह्यात आहे. कोणत्या राज्यात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ओडिशा हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नेहमी TCS विचारते 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या सोबतीने खालीलपैकी कोणी नाशिकचे न्यायदंडाधिकारी ऑर्थर जॅक्सन यांची गोळ्या झाडून हत्या केली? कोणी केली? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. पर्याय क्रमांक 4 बघू शकता कृष्णाजी गोपाळ कर्वे हे उत्तर आहे. याचं लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो आपण एकूण हे सामान्य ज्ञानचे 360 प्रश्न आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यापैकी 100 प्रश्न कव्हर केलेले आहेत. 35 मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे आपण येथेच थांबूया. नेक्स्ट 2 पार्टमध्ये आता 100 पासून या ठिकाणी 200 पर्यंत दुसऱ्या भागामध्ये आणि 200 पासून 300 पर्यंत तिसऱ्या भागामध्ये आणि नंतर या ठिकाणी 4 भाग एकूण करणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच प्रकारचे अपडेटसाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.